विना अनुदानितवरून अनुदानितवर बदली स्थगिती रद्द या प्रतीक्षेत असणाऱ्या बांधवांसाठी निवेदन व माहिती। आत्ताच बऱ्याच कालावधीनंतर माननीय तुषार महाजन TNT मुंबई मंत्रालय यांना फोन केला, बदली स्थगिती रद्द संदर्भात विचारलं। जसे आपले सर्वांचे प्रश्न असतात, बदली स्थगिती होणारच काय, होणार असेल तर जास्तीत जास्त किती दिवसात होईल, जो तुमचा प्रश्न आहे। नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टात जाणार, कसं व्हायला पाहिजे। आणि रिॲलिटी अशी की हे बांधव जे आमचे आहेत हे विना अनुदानितवर संबंधित संस्थेमध्ये खूप वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, काहींचे 25 वर्ष ही सेवा राहिलेत। काही सेवा शिल्लक असताना संबंधित संस्थेने त्यांना त्या संस्थेमध्ये 100% घ्यायचं ठरवलेलं आहे। संस्था इथं न्याय देते, फक्त शासनाचं याला सहकार्य पाहिजे। म्हणजे बदली स्थगिती रद्द डिसेंबरचा जो निर्णय आहे डिसेंबर 22चा तो रद्द व्हायला पाहिजे आणि विना अनुदानितवर बदलीचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे। जसे आमच्या शिक्षक शिक्षिका बांधवांचे प्रश्न असतात तसाच्या तसा साहेब हे होणार का नाही, होणार असेल तर याला किती वेळ लागेल। तर महाजन साहेबांनी असं सांगितलं, फाईल मंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे आपण पाठवलेली आहे, ते निर्णय घेतील, किती दिवस लागतील हे सांगितलं नाही, पण आपण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढून खंडपीठ निर्णय वगैरे यानुसार ते करायचं आहे। तरी पुन्हा प्रश्न विचारला किती दिवस लागेल, तर ते म्हणतात मंत्री महोदय करतील असे सांगतात। आता प्रश्न असा तयार होतो की यातून उत्तर असं येते की त्यांचं उत्तर आहे। आता आपण व्हिडिओ टाकतो, बाईट टाकतो, लोक म्हणतात सर तुम्ही मागच्या वेळेला म्हटलं होतं अधिवेशनापूर्वी, अधिवेशनाच्या अगोदर, पण निघालं बंधन। जे तुमच्या प्रश्न आहेत तुमच्या वतीनं एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांना विचारले आणि त्यांचंही आलेलं उत्तर आहे। आता माझं मत म्हणाल कोणतंही काम होत नाही असं नाही, ते होतच असतं। जसं की कायम शब्द निघणार नाही असे शिक्षण सचिव म्हणत होते, पण कायम शब्द माध्यमिकचे उच्च माध्यमिकचे निघाले आणि हे लोक पगार घेत आहेत। तसाच हा काही फार मोठा प्रश्न नाही, पण न्याय मिळाला पाहिजे। आणि म्हणून मागच्याही बाईटमध्ये मी सांगितलंय, प्रत्येकाने आपला ईमेल, मागे मी सांगितलंय मिनिस्टर SM गव्हर्नमेंट इन TNT DS TNT महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन यांना आपले ईमेल विना अनुदानितवर बदली घ्या, बदली द्या अशा पद्धतीचे ईमेल जायला पाहिजेत। आणि सर्वांना क्रमशः प्रत्येक जिल्ह्यातलं एक शिष्टमंडळ तुम्ही कोणत्याही लेटर पॅडवर पत्र द्या, ते माननीय शिक्षण मंत्री महोदयांना बदली स्थगिती रद्द पद्धतीनं द्यायला पाहिजे। आता मी या माध्यमानं विनंती करतो, प्रथमतः माझ्याकडे संपर्कात असणारे नगर जिल्ह्यातले बरेच मंडळी असतात, नगर जिल्ह्यातील सर्व बदली स्थगिती त्रस्त बांधवांना नम्र निवेदन, नम्र विनंती की आपण 500-700 लोक आहेत असं मला तुम्ही सांगितलंय, त्यातले 5-10 मंडळी आपण मुंबईला जावं, शिक्षण मंत्र्यांचा अपडेट घ्यावं आणि त्यांना बदली स्थगिती रद्द करा अशी विनंती करावी लागेल, फॉलोअप करावा लागेल आणि आपल्याला न्याय मिळेल। माझे आणि नगरच्या लोकांची चर्चा झाली, ते पूर्वी एकदाही शिक्षण मंत्र्यांना भेटले, त्यांनीही सांगितलेत आपल्याला ते करायचं आहे आणि आपण याच्यावर मार्ग काढूया असं ते म्हटले। त्यांच्याकडे हा मेसेज आहे आणि तोच मेसेज घेऊन आपण फॉलोअप करायचा आहे, आपल्याला यातून न्याय मिळू शकतो आणि मिळतो। हे पाठपुरावा केल्यानंतर हे यश मिळणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी यामध्ये जे आहेत यांनी भाग घ्यावा आणि आपण न्याय मिळवायचा, न्याय मिळवूया। धन्यवाद।